हॅलो अँड वेलकम ऑन MGM 90.8 FM. मी आहे मनीषा तुमच्या सोबत आणि माझ्या सोबत सध्या आहे विजया जाधव मॅम. या सरपंच आहे सावखेडा या गावाच्या. नमस्ते मॅम. नमस्ते. तर मॅम, सर्वात पहिले जेव्हा तुम्ही सरपंच होणार होता तर तेव्हा तुम्ही असं ठरवलं होतं मनात की नंतर काही सिच्युएशन अशा घडल्या तुमच्या समोर जेणेकरून तुम्हाला असं वाटलं की बाबा मला या पॉवरचा यूज करावा लागेल आणि त्यासाठी तुम्ही सरपंच बनला? काय झाली होती, याच्या मागची स्टोरी काय आहे? त्यामागची स्टोरी अशी आहे मॅडम की मी जेव्हा फर्स्ट टाइम माझं जेव्हा लग्न होऊन मी ज्या गावात आले ना, त्याची परिस्थिती अशी होती की म्हणजे खूप मागासलेपणा, शिक्षण म्हणजे शाळेवर जेव्हा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला मी गेली तेव्हा ते अक्षरशः म्हणजे त्या ग्राउंड मध्ये लोक येऊन आणि बाथरूमला बसून आणि ती मुलं ते साफ करायचे सकाळी. त्या सरांनी मला जेव्हा ही स्टोरी सांगितली तेव्हा मी ते सरपंचांना म्हणजे असं रिक्वेस्ट केली किंवा तुम्ही याच्यावरती काम करायला पाहिजे काही शाळेसाठी सुविधा, कारण आपलं शेवटी मुलांचं भविष्य, आपल्या गावाचं भविष्य मुलांवरच आहे. तर ते म्हटले की तुला काय समजतं, तुला काय करायचंय. तेव्हा कुठेतरी वाटलं की नाही, मी जर इथे जर असली ना तर मी हे करू शकते. आणि फर्स्ट काम मी तेच केलं जेव्हा मी सरपंच झाली शाळेसाठी. अच्छा, ही स्टोरी होती. ही स्टोरी होती. आणि त्यानंतर तुम्ही सरपंचच्या म्हणजे कसं, ही प्रोसेस कशी झाली सरपंच बनण्यासाठी? सरपंच बनण्याची प्रोसेस तर हीच की मनात होतच, निश्चय केला होता तो, निश्चय होता. आणि जेव्हा मला प्लॅटफॉर्म म्हणजे संधी मिळाली, जेव्हा महिलेची जागा होती आणि ओबीसी महिलेची होती आणि मी ओबीसी असल्यामुळे मला ती संधी पुरेपूर मी ते फायदा घेतला. त्या संधी संधी दिली मला त्या गोष्टीची. ग्रेट मॅम. आणि त्यासोबत मग गावकऱ्यांची प्रतिक्रिया कशी होती? तुम्ही सरपंच बनता, एवढी मोठी पोस्ट तुम्हाला भेटती, तर यामध्ये त्यांची कशी रिॲक्शन होती? किंवा त्यांचं काही जण आहे असतात ते असे की महिला आहे, हिला काय समजणार आहे, हिला काय जमणार आहे. पण तेव्हा आपण नवीन होतो ना, आपल्याला करून दाखवायचं होतं त्यांच्या मनातलं. आणि आता नक्कीच बदल झाला. त्यांनी एक्सेप्ट केलं की नाही, ही काहीतरी करू शकते. घरची परिस्थिती कशी होती, त्यांचं काय म्हणणं होतं? आणि माझ्या घरच्यांचा खूप सपोर्ट होता मला या गोष्टीसाठी खूप, की तू करते ना तर आम्ही आहे तुझ्या पाठीमागे, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांनी कधी मिरवलं पण नाही की सरपंच तू सरपंच आणि आम्हाला अधिकार नाही, असं लोकांसारखं नव्हतं पण त्यांचं कधी. म्हणजे घरच्यांमुळे आज हे पॉसिबल झाले, विशेष माझ्या मिस्टरांनी. हो, ग्रेट मॅम. आणि मग महिलांसोबत तुमचं बोलून झालं असेल सरपंच बनल्यानंतर, त्यांचे काही प्रॉब्लेम्स आले असेल तर त्यांनी काय मुद्दे शेअर केले होते तुमच्यासोबत? त्यांनी बरेच मुद्दे शेअर केले मॅडम. कारण महिलांना, ग्रामीण महिला अशा असतात की त्या शेतामध्ये काम करून बराच म्हणजे कारभार पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे त्यांच्याच हातात. आणि यांच्यासाठी काय करता येईल आपल्याला, तर आपण बचत गटाची स्थापना केली, 10 बचत गट. आणि त्यातून त्या एवढे सक्षम आहे आज की त्या म्हणजे कर्ज पतसंस्था कुठल्या बँकेचं कर्ज घ्यायचं माझ्या गावात गरज नाही त्यांना. त्या एवढ्या सक्षम आणि खूप गृह उद्योग त्यांनी चालू केलेले आहे त्यातून. आणि त्यासाठी लागल ती मदत त्यांना सांगितलेली मी की मी आहे, तुम्ही करणार. हो. तर मग सरपंच झाल्यानंतर पहिलं असं कोणतं काम होतं जे तुम्ही गावासाठी केलं होतं? मी गावासाठी पहिले रस्ता बांधला. माझ्या गावात यायला रस्ताच नव्हता. वाव. अच्छा. आणि त्यानंतर मग महिलांसाठी असं कोणत्या योजना तुम्ही राबवताय सध्या की जेणेकरून त्यांनाही एक फायदा हो आणि गावाला सुद्धा त्याचा फायदा हो? महिलांसाठी हेच की बचत गटाच्या माध्यमातून आपण एखादं म्हणजे काही पापड उद्योग म्हणा किंवा स्मॉल बिझनेस स्टार्ट करायचा की त्याचा गावालाही फायदा होईल. महिला सक्षम म्हणजे गाव सक्षम. बरोबर. तर मग फायनान्शियल अशी इश्यू तर येतच असेल गावात असल्यामुळे, तर ते कसे सॉल्व्ह होतात? ते खूप येतात फायनान्शियल इश्यू, कारण गाव छोटं असल्यामुळे बाजारपेठ नाही, कुठल्याही ग्रामपंचायतला उत्पन्नाचं साधन नाही. पण मग थोडंसं म्हणजे जिल्हा परिषद वगैरे यांच्याकडून जो निधी येतो त्याचा योग्य वापर म्हणजे कुठे करायचा नियोजन करून, आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी येते की कसं याची योजना करावी. मग त्याच नंतर आता गावासाठी समोरचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत तुमच्याकडे रेडी? फ्युचर प्लॅन्स रेडी आहेत, कारण महिलांसाठी तर खूप काही करायचंय. की म्हणजे असं आहे की सॅनिटरी पॅड कसा युज करायचा हे सुद्धा महिलांना आजपर्यंत गावात खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी मला ते वेडिंग मशीन, सॅनिटरी पॅड आणि सीसीटीव्ही कॅमेरे त्यांच्या सुरक्षेसाठी ते पण एक खूप आहे. कारण गावात पिण्याचं प्रमाण लोकांचं आहे ते हे करायचं आहे. आणि त्यांच्यासाठी जेवढं म्हणजे त्यांचे बेसिक जे हेल्थ प्रॉब्लेम आहे, हेल्थ प्रॉब्लेम विशेष म्हणजे महिला स्वतःकडे बघत नाही गावात. कसं त्यांचं काही म्हणजे आता 40 वर्षानंतर ज्यांचे प्रॉब्लेम येतात ते स्वतःकडे नाही बघत. आधी कुटुंब नंतर मी, तसं नाही, आधी त्यांनी स्वतःकडे पण बघलं पाहिजे. त्या दृष्टीने जर त्या हेल्दी असल्या तर त्या कुटुंबाला बघू शकणार. राईट. ते पण नाही, त्याच्यासाठी एक काम करायचं आरोग्याच्या दृष्टीने महिलांच्या विशेष खूप प्रोग्रेसिव्ह प्लॅन्स आहेत. आणि
दुसऱ्या वेळेस तुम्ही सरपंच बनलाय तर याच्यासाठी तुम्ही महिलांना काय संदेश देणार आहे? महिलांना हाच संदेश देते मी की राजकारण म्हणजे असं बघू नका की येतात आपलं म्हणजे काहीच नाहीये आणि मी काही करू शकत नाही, मी महिला आहे म्हणजे माझाच नवरा सगळं करणारी, मी सरपंच आहे झाले म्हणजे नावाला, असं करू नका. स्वतःच पदाचा उपयोग स्वतः करा आणि स्वतः जी महिला जेवढं मॅनेजमेंट सांभाळू शकते तेवढं पुरुष नाही सांभाळू शकत. बरोबर. महिला जेवढं करू शकते, जर महिला घर चालू शकते ती तर गाव चांगलं सांभाळू शकते. राइट. थैंक यू सो मच मैम. स्टे ट्यून्ड टू MGM 90.8 FM, साथ है तो बात है.